आणि विधानसभेत मंत्री उपस्थित नसल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आक्रमक झाले होते। अतिवृष्टीग्रस्तांवरती चर्चा सुरू असताना दुग्ध कृषी महसूल मंत्री कुठे आहेत असा सवाल भास्कर जाधवांनी केला। तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। हा पहिला प्रस्ताव सभागृहामध्ये चर्चेला येत असताना जर एखादा कॅबिनेट मंत्री सभागृहात हजर नसेल तर सभागृह चालवता येत नाही, म्हणून एक कॅबिनेट मंत्री आहे। मला वाटतं ते मदतनी पुनर्वसन त्यांच्याकडे आहे। या 293च्या प्रस्तावामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं इथं कृषी विषय महत्त्वाचा आहे। कृषी मंत्री कुठे आहेत? इथं दुग्ध मत्स्य आणि आपले पशुसंवर्धन मंत्री कुठे आहेत? त्यांचा पत्ता नाही। इथं महसूल मंत्री कुठे आहेत? महसूल मंत्र्यांचा पत्ता नाही। अहो, लॉबीमध्ये एक सुद्धा सेक्रेटरी नाही, तुमचे मंत्री नाही, लॉबीमध्ये सेक्रेटरी नाही, डेप्युटी सेक्रेटरी नाही, ऍडिशनल सेक्रेटरी नाही, कोण आहे? काय चाललंय? काय अशा पद्धतीने कामकाज चालवता येतं? चालवा तुम्ही, आमचं काय म्हणणं नाही। आम्ही ओरडतोय, पण सरकारच्या वतीनं इतका गंभीर विषयाचा प्रस्ताव समोर आलेला असताना कुठे आहेत मंत्री? कुठे गेले मंत्री? तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केंद्र सरकारच्याकडे मदतीचा प्रस्ताव कधी पाठवलात त्याची तारीख सभागृहामध्ये जाहीर करा। तो प्रस्ताव सभागृहाला सांगा तुम्ही कधी पाठवलात तो। मी जबाबदारीने सांगतो की त्याच वेळेला नगरला देशाचे केंद्रीय गृहमंत्री आले होते, ज्यावेळेला पूर झाला त्यावेळेला या सभागृहाचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांनी सांगितलं की आम्हाला काहीतरी तुम्ही मदत करा, आम्ही लक्ष ठेवून आहोत, मदत करा। त्यांनी सांगितलं प्रस्ताव पाठवा, मग बघू। कधी आलं केंद्रीय कृषी पथक? केंद्रीय पाहणी पथक आलं कधी? किती दिवसानंतर ह्या घटना घडल्यानंतर आलं? आणि ते दिवस एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.